जिना पण नंतर पहिलं जुनं तिथं एवढी मोठी बाहेर होती 2-2.5 फुटाची पहिली म्हणलं हरकत नाही मग आजीना बाहेरून करून घेतला आपण नाही घुसवलं म्हणजे आमचं भाग्य आहे आज आम्हाला भाग्य मिळालंय मोठं जय 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 भवानी हार घ्या जा वर त्या बाजून जा तिकडून एक जण जा हात दे हात तुझा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आबा कुठे थांबा या मारू शिवरायाचे 8वे बोलणे शिवरायाचे 8वे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर शंभूजी महाराज की जय भारत माता की जय हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम वाह वाटे सरपंच महाराज नारायणगावकरांनी मोठी भव्य दिव्य वेश उभी केलेली आहे आपली काय भावना काय प्रतिक्रिया नारायणगावकरांनी वस्तुतः आधुनिक महाराष्ट्राच्या पुढे गावाची वेश कशी असावी याचा आदर्श उभा केला आहे या देशाच्या सगळ्या समस्यांचं समाधान एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात आणि शिकवणीमध्ये आहे त्याचं स्मरण नेहमी व्हावं याकरता अशा प्रकारच्या वेशींच्या मधनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विग्रहांची स्थापना करणं अत्यंत आवश्यक आहे शिवरायाचा 8वा प्रताप शिवरायाचा 8वा साक्षेप शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे सलगी देणे कैसे असे हे रोज रोज आपल्या मनावरती बिंबण्याकरता अशा प्रकारच्या मूर्तींची पूजा आवश्यक आहे त्यांचं स्मरण आवश्यक आहे कमीत कमी त्यांचं दर्शन आवश्यक आहे आणि असं दर्शन घडण्याकरता अशा प्रकारची निर्मिती आवश्यक आहे मी नारायणगावकरांचं अत्यंत मनोभावे अभिनंदन करतो आणि त्यांच्या शिवश्रद्धेला नमस्कार करतो जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळगाव तर्फे नारायणगाव या ठिकाणी भव्य दिव्य प्रभू रामाचं मंदिर बांधलं जात आहे जुन्नर तालुक्यामध्ये बहुधा असं एकमेव मंदिर आहे आपण त्या ठिकाणी भेट द्यावी आपल्याकडे तशी विनंती मी वेळ काढून नंतर येईन किंवा तरी ट्रस्टचे अध्यक्ष पण येईल सर्व मकराना मार्बल नंबर 2 मध्ये व्हाईट मार्बल मध्ये काम चालू आहे 8.5 कोटीचं बजेट आहे मोठं काम आहे गाव छोटा असलं तरी काम मोठं अरे गाव छोटा असलं तरी हिंमत छत्रपती ही सगळी हिंमत महाराजांनी जागृत केली शिवजयंती महाराज इथं असते इथून तिथपर्यंत सगळी पब्लिक असते दरवर्षी म्हणजे 17-18 वर्ष बाणगुडे सर इथे येतात दरवर्षी त्यांचं व्याख्यान असते छत्रपती शिवजयंती तिथीनुसार आपण साजरी करतो तुमची वेळ मिळाली आम्हाला मी येऊन भेटतो महाराज तुमची वेळ मिळाली तर आमच्या बघूया एक सत्कार घेऊ बघतो महाराज आता मी आळे फाट्याला एक कार्यक्रम करायला चाललो हो फाट्यावर यायचं ना हो घेतो असं इकडून घेऊन सगळे येतील म्हणजे संपूर्ण भारताला राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या वेळेस रामानंतर तर कोणते
छत्रपती झाले असतील किंवा एखादा लोकसेवक झाले असतील तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज होते हे तिथं आपल्या सगळ्या याच्यावर सांगितलं. आज त्यांचं आगमन आपल्या नारायणगाव मध्ये होते. खर तर आपण सगळेच पुण्यवान आहोत की काही कार्यक्रम नसताना आबांचे सुद्धा मनापासूनचे आभार आहे, राजूभाऊंचे सुद्धा पायमोड्यांचे आभार आहेत की त्यांनी 5 मिनिटाची वेळ आपल्याला दिली आणि 5च मिनिटात मी महाराज आपला सत्कार करून नारायणगाव मध्ये तुम्ही येऊन आम्हाला जे उपकृत केलं त्याबद्दल मी मनापासून नारायणगावकरांच्या वतीने आपलं मनापासूनचं स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि जय श्रीराम. जय श्रीराम. आणि एक सत्कार करू फक्त महाराज तुमच्या हस्ते की एक आपल्याकडे भगवान खंडूकाळे भगवान खंडूकाळे यांची सहाय्यक कार्यकारी BNC मध्ये सहाय्यक कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. आपण आपल्या प्रतिष्ठानतर्फे आपण एक हे चालू असतो, अकॅडमी चालवत असतो आणि त्या माध्यमातून ही मुलं तिथं हे होतात याच्यात. एक आर्मी पण आहेत ना. राजे शिव छत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक अकॅडमी चालवत असते महाराज. हा हा बॅच देतो दादा, पुढे या तुम्ही. चालू. छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की जय. जय शिवाजी. जय शिवाजी. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. चल माझ्यासोबत. आमच्याकडे हे पूर्ण गावच पहिलं तटबंदीमध्ये होतं ना, वेशी दोन्ही बाजूला. हा आता अशीच इथली वस्ती किती आहे महाराज? आता जवळजवळ 50,000 जास्त लोक वस्ती आता. बांधकाम पण इतकं छान केलं ना महाराज. हा दगडच वापरला आपण सगळं पूर्ण पाहिलं. हो. एक फोटो घ्या. हा